टीमने आपला एक 12th मॅन पाठवायचा है। 12th मैन जो भी ग्राउंड के अंदर है, रोलर पे जितने लोग बैठे उधर प्लीज थोड़ा बाहर आना है प्लीज भाई। रोलर पे और अंदर जितने भी लोग बैठे प्लेइंग 11 विनंती असेल की थोड़ा बाहेर जायचं आपण। भाई बॅटिंग टीमचा प्लेयर आलेला नाही। अमरजीत आणि रणजित आणि हमद आपण पाहतोय गोलंदाजी एंडला। अमरजीत आणि रणजित गोलंदाजी एंडवर आपण पाहतोय हमद याला। दुसरा सामना आपण पाहतोय नगरसेविका चषक 2025 सीझन 6 चा। पहिलाच बॉल बॅटचा लीडिंग एज क्लीन बोल्ड पहिल्याच विकेट वरती ते विकेट गमावलाय। ड्राइव ऑन ड्राइव खेळलोटा कार्पेटच्या साह्याने इथे एकदा पूर्ण खाते उघडले। हॅलो सुंदर शॉट पुन्हा एकदा डाऊन द रन कावकाना क्षेत्रामध्ये कार्पेटच्या साह्याने ते धीमी सुरुवात म्हणावी लागेल। पहिल्याच बॉल मध्ये हंबन देते विकेट पळवलाय। हायफा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले। ए भाई थोड़ा बाहर से आ जाओ, हो भाई लोग थोड़ा बाहर से आ जाओ, जल्दी आओ जल्दी आओ। ओहो जबरदस्त चेंडू फक्त मनगड्याचा वापर केलाय। पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये 3 चेंडू बॅक टू बॅक त्याच दिशेने गेले। चांगली सुरुवात मानाची एक गोरेगाव महोत्सव म्हणून ही प्रतियोगिताला आपण पाहतोय। दर सालाप्रमाणे आपल्याला भेटीला ही प्रतियोगिता त्या सीझन 6 मध्ये आपण प्रवेश केलाय। नगरसेविका चषक सीझन 6 प्रोलिंग स्पोर्ट्स आपण पाहतोय। जास्तीत जास्त लाईक सबस्क्राइब बेल आयकॉनला क्लिक करणं विसरू नका। क्लिक करा आणि नवीन नवीन नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतील आपल्या YouTube वरती। प्रोलिंग स्पोर्टचे सर्व विपुल पांडुलकर चला षटक पहिले संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या होते 4 लॉस ऑफ 1 विकेट। हॅलो भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 57 आयोजित शिवजयंती महोत्सव 2025 मागील 14 वर्षापासून आपण नगरसेविका श्रीकला पिल्ले मॅडम यांच्या मार्फत शिवजयंती महोत्सव उत्सव आपण साजरा करतोय। त्याच निमित्ताने आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वागत केलं अनिकेतचं षटकाराने।
खेळाडू आहे, एकच धाव. चांगलं क्रिकेट, चांगली बॉलिंग. त्या षटकाराच्या नंतर स्वतःला सावरलं इकडे आणि तदनंतर चांगल्या लाईननी ते गोलंदाजी करत असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाने जर टीमची धावसंख्येचा जर का विचार केला होता तर 4 धावा होत्या आणि तदनंतर अनिकेतने आता कुठे ना कुठे कमबॅक केले आणि 6वा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 संपले आणि टीमची धावसंख्या होते 13 धावफलकावरती. 1 विकेट बाद. महाकाली मंदिरचे हे सर्व प्लेयर्स आपण पाहतो आणि चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग. हाय पाय 11 अतिशय चांगली इथे फिल्डिंग, क्षेत्ररक्षण, थ्रो देखील चांगलं आहे. अप्रतिम अशी टीम म्हणून या प्रतियोगितेमध्ये उतरली आहे. वडा फिल्डिंग. OUT पण पूर्णपणे मला असं वाटतं पंचाचा निर्णय आलेला नाहीये. पंच किती धावा आहेत? 2 एक धाव. थँक्यू. पूर्णपणे सुरक्षित आपल्या खेळपट्टीवरती एकच धाव. चांगली फिल्डिंग, काय जबरदस्त फिल्डिंग. पहिलाच बॉल हलक्या त्याने खेळलाय. स्पर्धेच्या दिशेने ते खेळाडू आहे. एकच धावाने ते संतोष आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने 15 धावसंख्या होते. हायफायच्या ह्या सर्व गोलंदाजीने अप्रतिम अशी गोलंदाजी केली. फिल्डिंग देखील आपण पाहिले तर उच्च दर्जाची फिल्डिंग सर्व खेळाडूंना आपण पाहतो आणि मैदानामध्ये आपण पाहतो ते रंगबिरंगी ह्या खेळाडूंच्या ज्या शरीरावर जे टी शर्ट आहेत अप्रतिम अशा चांगल्या प्रमाणे दिसत आहेत. वडा शॉट. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये अजून खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, पण बॅकअपलाही देखील आपण पाहतोय खेळाडू आहे. तर टीम ही चांगली विनिंग टीम म्हणून आणि एक चांगलं परफॉर्मन्स करायला आणि या टीमला ही विजेता ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरलेली आहे. आयनला आपण पाहणार आहोत फलंदाजीमध्ये. गोलंदाजी एंडमध्ये आतापर्यंत पाहतो तर आयनजी खूप चांगली ते गोलंदाजी केली आहे. चांगला ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा मध्ये खेळाडू आहे आणि चांगली फिल्डिंग इथे देखील अजून एक चांगली फिल्डिंग आणि धावा फक्त मिळतील एकच. हाय फाय ही जी टीम अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कोणताही खेळाडू ते चूक करत नाहीये. माहिती आहे ती त्यांना की एक चुकी आपल्याला महागात पडू शकतं, कारण पहिली बॅटिंग आहे आणि दुसऱ्या बॅटिंगसाठी दुसऱ्या इनिंगसाठी आपल्याला यायचं आहे आणि जेवढ्या धावा आपण थांबल्यात त्या धावाचा पुरेपूर फायदा नक्कीच त्यांना सेकंड इनिंगमध्ये मिळेल.
3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या नंतर टीमची धावसंख्येचा जर का विचार केला 17 धावा झाल्यात धाव फलकावरती. फिरोज जबरदस्त चेंडू इथे अपील करत असताना एकच धाव पूर्ण. एका धावणे इथे संतुष्ट होईल. चांगली बॉलिंग इथे फिरोजची. पंचाचा निर्णय येत असताना लेग बायचा इथे निर्णय पंचांचा. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण निवड आणि का आम्ही फिल्डिंग केली आणि का आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतला तर ती याच्यासाठी या फिल्डिंगला या टीमला माहिती की आमच्याकडे तशा प्रकारचे गोलंदाज तसे फिल्डर आहेत म्हणून नाणेफेकीन जिंकून याने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. हाय देखील चांगला चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चिकी धाव इकडे पूर्ण केली आहे. धावा येणे गरजेचे. धावा कशाही येऊ पायाला लागून बॅटीला लागून चौकार षटकार येत नाहीये पण स्कोरबोर्ड चालवणं खूप गरजेचं आहे हे माहिती आहे समोरच्या टीमला. आयपा 11 अतिशय चांगली इथे गोलंदाजी करत असताना आपण पाहते प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सीझन 6 मध्ये आपण प्रवेश केला आहे. कार्यसम्राट नगरसेविका सौशिरिकेला पिल्ला मॅडम दर सालाप्रमाणे या प्रतियोगितेला आमच्या संधीसाठी वार्ड क्रमांक 57च्या सर्व प्लेयरसाठी ही संधी असते. त्या संधीचं सोनं करण्यासाठी सर्व प्लेयर इकडे खेळत असताना पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहे थांबू शकणार नाही. चेंडू होतोय फरार 4 धावांसाठी. हा येतोय नगरसेविका. चांगली बॅटिंग. आता मात्र कुठेतरी एक स्कोरिंग शॉट आपण पाहिला. पहिला स्कोरिंग शॉट आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू थांबला नाही. फरार 4 धावांसाठी. चौकार. पुढचा बॉल. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा लिडिंग एज. अंपायरचा डिसिजन OUT आउट. अजून एक झटका लागतोय. हाय फाय फिल्डिंग सर्व काही गोलंदाजी एंडच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटचा लिडिंग आहे. सरळ खेळलाय. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावासाठी जातील का दोन्ही फलंदाज पण नाही. माहिती फिल्डिंग उच्च दर्जाची आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. फिरोज चांगली गोलंदाजी एंड करत असताना चांगली आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी फिरोजच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी फिरोज. हाय क्लास गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत शांत क्रिकेट. चौकार षटकारासाठी तर प्रेक्षक वाट पाहतात आहे पण मात्र एकच चौकार आलाय. 4 षटकामध्ये एक चौकार लागलाय. शेवटचं षटक येणं अजून बाकी आहे. आपण पाहतायत प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून नगरसेविका चषक 2025 सीझन 6. चार षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 25 रन्स. भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 57 आयोजित शिवजयंती महोत्सव निमित्त भव्य क्रिकेटचे सामने नगरसेविका चषक 2025 मागील 14 वर्षापासून आपण
भाजपच्या वतीने शिवजयंती महोत्सव साजरा करतोय। त्याचप्रमाणे मागील 6 वर्षापासून आपण नगरसेविका श्री चषकचं आपण आयोजन करत आहोत अण्णाभाऊ साठे मैदानात। आता पहिलाच बॉल स्वागत केले षटकाराने। में उंगली डाल के जो चक्री घुमाई रोड रोड जगह पे घर 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 होता बाईचा इशारा पंच यांचा। या ओव्हर मध्ये 7 धावाला 2 चेंडू मध्ये टीमची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती 32 धावा। कार्यसम्राट आमदार सौ विद्याताई ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 57 आयोजित चांगला चेंडू सरळ दिशेने लॉंगॉनच्या दिशेने एकच धाव होईल। शांत क्रिकेट मात्र एक चौकार आणि एक षटकार या इनिंग मध्ये आलाय। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावाचा पाऊस 56 धावा बनल्या होत्या। त्यानंतर प्लेइंग 11 या संघाने सुंदर रीतीने ती मॅच जिंकली। चांगली बॅटिंग केली होती आपण पाहिलं नीरजने विजयने आणि अभयने देखील। त्याच्या वतीने ते मॅच प्लेइंग 11 या संघ सोप्या पद्धतीने जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय। पुन्हा एकदा चांगला बॉल अप्रतिम गोलंदाजी। हाय फाय 11च्या सर्व गोलंदाजांनी प्रभावित केलंय। फिल्डिंग असो गोलंदाजी असो अप्रतिम अशी गोलंदाजी। शेवटच्या ओव्हरचे 2 चेंडू शेष आहेत। पाहूया काय होईल या 2 बॉल मध्ये। फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती हे होणार होतं नो बॉल आणि त्याच्यानंतर 6 धावा। टोटल इथे 7 धावा मिळाल्या हिटची। ये तुमने कैसे बजाई? ह्या धावा आपल्याला महागात पडतील। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय। अजून एक येतोय बिग हिट ह्यूज षटकार। केलं तर हे षटक आपण पाहिलं तर अतिशय महागडं म्हणावे लागेल। टीमची धावसंख्येचा विचार केला स्कोरर आम्हाला स्कोर सांगायचा आहे। पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू। चला 5 षटक संपलेत आणि 5 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमचा धावसंख्येचा विचार केलाय।
एक अप्रतिम अशी टुर्नामेंट आपण पाहतोय. चला फिल्डिंग टीम विनंती असेल की लवकर चालू करायचंय. आयान आणि राणे गोलंदाजी एंडवर गोलंदाजाचं नाव सांगायचंय. बॉलर्स नेम अमरजीत. पहिला बॉल सेकंडरी मधला राणेच्या बॅट मधनं सरळ टोळलेला फटका. खेळाडू आहे मात्र पाहत राहील. चेंडू परर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार. डीजे पहिल्याच बॉल मध्ये षटकार आणि दुसऱ्या बॅटला आकुट टप्प्याचा चेंडूच्या दिशेने खेळाडू आहे. एकच धाव आणि आता बॅटिंग घेतलं तर तो म्हणजे अयान. अयान आपण पाहिलं ते एक यंग टॅलेंटेड बॉय, एक अष्टपैलू खेळाडू पाहतोय. शास्त्रीनगर या ठिकाणी राहणारा हा खेळाडू प्रत्येक हर एक टुर्नामेंट मध्ये आपली छाप सोडली आहे या खेळाडूने. चला पहिला चेंडू हवेत. संधी आहे पकडेल का जेल, पण नो मॅच लँड मध्ये ते चेंडू पडत असताना पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. खेळाडू बाउंड्री लाईन वरती अति सोपं नसतं धावून तिथपर्यंत पोहोचणं. विकेट किपर प्रयत्न केले पण आयने देखील इथे खातं उघडले. टीमची धावसंख्या होते 8, लॉस ऑफ 0 विकेट. पहिलं षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओरपीच चेंडू टाकला होता. बीट केली तर फलंदाजांना. चांगली गोलंदाजी. आता मात्र इथं राणे आणि षटकाराने सुरुवात केली. तदनंतर गोलंदाजाने खूप चांगली इथे गोलंदाजी केली. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेले चेंडू. यंदा देखील दिशा भटकलाय गोलंदाज. व्हाईट बॉल. इथं पंचा. पुन्हा एकदा लेट कट खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने टाकलेले चेंडू होता आणि त्याच कमी गतीने इथे राणे खेळतोय. स्लॉट मध्ये चेंडू होता. पहिल्या चेंडू मध्ये षटकाराने स्वागत केले पण तदनंतर अमरजीतने खूप चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे. झेल होईल का? अप्रतिम झेल टिपलाय. हाय फाय लेवल लागणारा पहिला झटका. डीजे पहिलाच बॉल
रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, आल्याला विकेट प्राप्त केलाय आणि विकेट गमावली आयांची डीजे. इरफान पहिल्या चेंडूवरती ते सोनीने विकेट प्राप्त करून दिलाय. अटीतटीच्या मॅच आपण पाहतो, लोअर स्कोरिंग मॅच इंटरनॅशनल क्रिकेट असो या टेनिस क्रिकेटमध्ये असो, अटीतटीच्या असा क्लोजिंग मॅच होतात. 2 विकेट पडलेत. पाहूया या 47 धावा बनवतात की नाही हाय फाय लेवना संघ. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने पंचाचा निर्णय येतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा अशी धावसंख्या होत असताना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत. खेळाडू आहे तिकडे पाहूया. शांत क्रिकेट आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये याच्या नंतरच्या जो सामना होईल, जो संघ जितेल प्लेइंग 11 बरोबर आजच्या दिवसातला पहिला सेमीफायनल खेळायला झालं. बॅटवरती चेंडू आलाय चांगल्या पद्धतीने, चांगली फिल्डिंग एकाच हाताने अडवलाय. 2 धावासाठी जातील का आणि दुसऱ्या धावासाठी निघणार आहे. सुंदर फिल्डिंग, चांगला बॅकअप आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली होती ते प्रतियोगितेला. दुसरं आपण ही मॅच पाहतोय. भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 57 शिवजयंती महोत्सव 2025 नगरसेविका चषक 2025 सीझन 6. भारतीय जनता पार्टी प्रभाग 57 तर्फे गेल्या 14 वर्षापासून शिवजयंती महोत्सव करण्यात येतोय. सौशिरिकला पिल्लेजी यांच्या नेतृत्वाखाली दर सालाप्रमाणे ह्या महोत्सव साजरा करण्यात येतो. भव्य क्रिकेट सामने आपण पाहतो. पाककला स्पर्धा पाहत राहतो, चित्रकला स्पर्धा, नृत्यकला स्पर्धा, अशा बऱ्याच स्पर्धा वॉर्ड क्रमांक 57च्या सर्व रहिवाशांना श्रीकला पिल्लेजी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक साली करत असतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि वाटतंय सेलिब्रेशन आहे. बॅटचा लिडिंग एज अजून एक होतोय. विकेटचा पतंग, वडा बॉलिंग. केली त्यांनी आपल्या षटकामध्ये गडी बाद केलेत. शेवटचा बॉल पुल केला हलक्या हाताने, डिप्स करले बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण
अप्रतिम गोलंदाजी. आपण यायचे गौरव. थँक्यू. ऐसा ही बोलते रहो. पुन्हा एकदा. ओ व्हाट अ शॉट. व्हाट अ शॉट. वेट अँड वॉच. कडक शॉट. फटका सजवला होता तिथे गौरवने डीप पॉइंट क्षेत्रामध्ये अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं आलाय. गौरवला आपण पाहिलं ते एक त्याच्या बॅटची शैली आपण पाहिली तर हार्ड हिटर वाटतोय. पुन्हा एकदा अपच्या दिशेने यंदा देखील चेंडू जातोय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा येतोय नगरसेविका षटकार. खणखणीत षटकार गौरवच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा पुल. पुन्हा एकदा पॉवरफुल. हा देखील चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. बिग हिट. एक के 40 धावा. काय बॅटिंग केली बा गौरवनी. तंत्रमुक्त केलं इकडे. सुरुवातीला जर पाहिलं तर विकेट आणि विकेट फक्त पाहत होते आणि गौरव खेळपट्टीवरती आला तर षटकाराचा पाऊस त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिले. सुंदर फटकेबाजी. मैदानाच्या 4 ओव्हर त्याचे फटकेबाजी आपण पाहिले आणि स्ट्रोक असे बिग हिट त्याच्या बॅट मधनं पाहिले. अप्रतिम बॅटिंग. 6 धावा फक्त पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. जो संघ जितेल तो जाईल सेमीफायनल मध्ये आणि भिडत होईल प्लेइंग 11 या संघासमोर. पुन्हा एकदा बैठक खेळण्याचा प्रयत्न. हे काय घडतं इथं मैदानामध्ये. बॅट कुठे लागली. ब्लाइंड शॉट म्हणावे लागले. खेळायचं कुठे होतं आणि चेंडू गेलाय कुठे. स्ट्राइक वर येतोय हार्ड हिटर गौरव. 2 मिनिटं कॉमेंट्री 2 मिनिटं थांबव. एक फोन. ओके ओके.
जीता? अभी कौन सा टीम जीता है? वो लोग जीते? आप लक्ष्मीनगर जीता है? महाकाली मंदिर? अच्छा, दोनों लक्ष्मीनगर है। हाईफाई 11 जीता है, हाईफाई 11। हाईफाई 11 हाथ ऊपर कीजिए। हाँ ठीक है, तुमको और एक बार चांस दिया जाएगा महाकाली मंदिर को, बाद में अपन टॉस करेंगे। तीन बार नहीं मिलेगा। नेक्स्ट मॅच टॉस। नेक्स्ट टीम कोण आहे? सचिन शिंदे सांगा पुढची टीम। सेमीफायनल आहे, टॉस केला का मग? प्लेइंग 11 वर्सेस हाईफाई 11, टॉस के लिए आइए। क्वार्टर है, मतलब क्वार्टर सेमी है, हाफ नहीं है, क्वार्टर सेमी है। उसके बाद हॅलो हॅलो, चला टॉस यायचंय। शुक्ला जी टॉस कीजिए। अरे मैं नहीं यार, कॅमेरामॅन टॉस के लिए हमारे झारखंड से आए हुए नेता शुक्ला जी, आप टॉस कीजिए। चला क्वार्टर सेमीचा इथे सामना खेळवला जाईल। प्लेइंग 11 आणि हायफाय 11 या दोन्ही संघामध्ये आपण पाहत आहे उमेश पवार टॉस करायला जायचे। चला या उमेश पवार, आपणास विनंती असेल की या टॉस साठी आपण पाहत आहेत नगरसेविका चषक 2025 सीझन 6। सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपण ही प्रतियोगिता पाहतोय। सर्वांनी स्टेजवर उभं राहायचे। टॉस झाला पण नाही बाकी आहे, थांबा जरा थांबा। उमेश पवार यांच्या हस्ते टॉस होतोय। हरमंगलीचे नेते उमेश पवार, भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 57 आयोजित शिवजयंती महोत्सव 2025 निमित्त नगरसेविका चषक 2025। चला टॉस सोडून घ्यायचा आहे, कोण बोलणार आहे? क्वार्टर सेमीचा सामना हाईफाई 11 वर्सेस हाईफाई सेस हेड and Tel City is playing 11. छत्रपती वसाहत प्लेइंग 11 यांनी टॉस जिंकलेला आहे। चला प्लेइंग 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून 5 का 4 ओव्हर। सचिन किती ओव्हर? सचिन 5 ओव्हर 5। चला ठीक आहे, 5 षटकाचे सामने राहील। प्लेइंग 11 आपण खूप चांगला खेळ इथे दाखवलाय। काय म्हणाल या प्रतियोगितेच्या बारेमध्ये आणि आयोजकाच्या बारेमध्ये? अच्छा ठीक है, पालव को बोलने नहीं आता लेकिन खेलने बहुत अच्छा आता है। मैं राणे जी से पूछना चाहता हूँ, टॉस इन्होंने जीत के चला राणे जी, मैं अपना प्रश्न विचारतो। प्रतियोगिता सीझन 6 आहे 2025। कार्यसम्राट नगरसेविका वार्ड क्रमांक 57च्या वतीने दर सालाप्रमाणे ही प्रतियोगिता आपण पाहतोय। ह्या 6व्यामध्ये आणि एवढी मोठी उपलब्ध करून आयोजकाविषयी आणि मॅडमविषयी काय बोला? दरवर्षीच मॅडम ह्या एकदम अतिउत्तम आयोजक करतात इथे आणि त्यामुळे खेळण्याचा उत्साह देखील वाढतो आमचा दरवर्षी। आम्ही वाट पाहत असतो यावर्षी या दिवसाची, शिवाजी जयंतीची। आणि पहिल्या मॅचला ज्या चुका झाल्या त्या आता नेक्स्ट मॅचला करणार नाही, तर काळजी घ्यायची। चला प्लेइंग 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय। आपली प्रथम फलंदाजी आहे, किती धावा बनवणार? 60+ टार्गेट यांचा। आणि असे कोणते बॅट्समन असतील की तुमचा एक आयकॉन प्लेयर म्हणून त्याच्याशी आपल्याला अपेक्षा असतील? आहेत आता जसं गौरवने चांगली बॅटिंग केली, प्लस आमचा आयान आहे, मी स्वतः आहे, अहमद आहे,
तर 4 जणांवर आमच्या मेन डिपेंड आहे आमचं बॅटिंग. नक्कीच ऑल द बेस्ट सर्व टीमला आणि खूप खूप शुभेच्छा. पाहत राहा नगरसेविका चषक 2025 सीझन 6. हॅलो, धन्यवाद. आपले असे उत्कृष्ट कॉमेंटेटर अनिल हे उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेत आणि त्यांना आम्ही शोधून काढलेला हरवलेला हिरा राजाराम गल्लीतून आम्हाला तो हिरा सापडला आहे. चांगलं कॉमेंटेटरी करतो आणि दरवर्षी फिक्स करतो. खूप खूप धन्यवाद अनिल यांचं. कॉमेंटेटर अनिल अतिशय उत्कृष्ट कॉमेंट्री करतात, त्यांचे खूप खूप आभार. भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 57च्या वतीने कॉमेंटेटर अनिल यांचा हार्दिक आभार. हायफाय 11ची मला वाटतं बॅटिंग आहे. झारखंड